तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी चा जो इतिहास विषय आहे त्या इतिहास विषयामध्ये प्रकरण क्रमांक 2 आहे युरोप आणि भारत. तर त्या युरोप आणि भारतचा जो संपूर्ण स्वाध्याय आहे, जे प्रश्नोत्तर आहे या प्रकरणाचे, तर ते संपूर्ण प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा घ्या. तर पहिला आहे, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कोणते शहर जिंकून घेतले? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, कॉन्स्टँटिनोपल हे त्याचं अचूक उत्तर आहे. दुसरं आहे, औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कधी कुठे झाला हे विचारलेलं आहे. तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ हा इंग्लंडमध्ये झाला. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कुणी केला? तर मीर कासिम यानं प्रयत्न केला, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा. थोडक्यात टिपा लिहासारखा प्रश्न आहे. त्याच्यातलं पहिला आहे वसाहतवाद. तर वसाहतवादचा अर्थ काय ते लिहायचं आहे आपल्याला. एका प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखाद्या भूप्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे आणि तिथे आपली राजकीय सत्ता स्थापन करणे, याला काय म्हणतात? वसाहतवाद. जसं ब्रिटिशांनी काय केलं होतं आपल्या इथे, त्यांच्या सामर्थ्याचा वापर करून भारताच्या भूप्रदेशावर आपलं वर्चस्व मांडलं होतं. तर आणि तिथली राजकीय सत्ता सुद्धा मिळवली होती, याला म्हणायचं वसाहतवाद. यांचा उद्देश काय असतो? कशासाठी वसाहतवाद करतात? तर आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या प्रगत असलेल्या युरोपीय देश आपल्या कारखान्यांसाठी कच्चा माल मिळवणे आणि तयार मालाच्या हक्काची बाजारपेठ मिळवणे, तो माल तिथे विकायचा, या उद्देशानं वसाहती स्थापन करत असतात. आता याचा परिणाम काय झाला? तर युरोपीय देशांनी आशिया असू दे किंवा आफ्रिका खंडातील कमकुवत देशांवर राजकीय वर्चस्व मिळवून त्यांना आपल्या वसाहती बनवले, ज्यातून पुढे या देशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झालेलं दिसलं. साम्राज्यवाद. तर त्याचा अर्थ काय? एखाद्या बलवान व विकसित राष्ट्र जेव्हा आपले लष्करी आणि राजकीय शक्तीच्या जोरावर इतर कमकुवत राष्ट्रांवर आपले संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करतो आणि आपले साम्राज्य विस्तार करतो, त्या धोरणाला काय म्हणतात? साम्राज्यवाद म्हणतात. तर युरोपीय साम्राज्यवाद, आशिया आणि आफ्रिका खंडात राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी आपला विस्तार करायचा, साम्राज्य वाढवायचं. ओके, त्या महत्वाकांक्षेला बळी पडले. भारताचे उदाहरण, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी म्हणून इथं प्रवेश केला, परंतु येथील अंतर्गत यादवीचा फायदा घेऊन हळूहळू भारतावर आपली सत्ता स्थापन केली. तर हा त्यांचा एक प्रकारचा काय होता? साम्राज्यवादच होता. ओके, तर हे दोन्ही एकसारख्याच थोड्याशा टर्म आहेत. त्यानंतर प्रबोधन युग. तर त्याचा कालखंड कुठला आहे प्रबोधन युगाचा? युरोपीय इतिहासात मध्ययुगाच्या शेवटचा टप्पा आणि आधुनिक युगाची सुरुवात असणारा काळ म्हणजे प्रबोधन युग मानला जातो. म्हणजे प्रामुख्यानं 13वे ते 16वे शतक यापर्यंत. याची वैशिष्ट्य काय आहेत? या काळामध्ये युरोपमध्ये कला, स्थापत्य, तत्वज्ञान, विज्ञान या क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरेचे पुनरुज्जीवन झाले. मानवाच्या विचारसरणीत आंधळ्या धार्मिक श्रद्धांऐवजी बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे बुद्धीने विचार करण्याचे आणि मानवतावादाला महत्त्व आले या प्रबोधन युगात. परिणामी प्रबोधन युगातील भौगोलिक शोध आणि वैचारिक क्रांतीमुळे युरोपमधील मध्ययुगीन सरंजामशाहीचा अंत झाला आणि आधुनिक जगाचा पाया काय केला? त्यातनं रचला गेला. आता भांडवलशाही. त्याचा अर्थ काय? भौगोलिक शोधानंतर युरोपमध्ये नव्या सागरी व्यापारी मार्गांचा उदय झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार वाढला आणि यातूनच भांडवलशाही नावाची नव्या आर्थिक व्यवस्थेचा जन्म झाला. थोडक्यात व्यापाराच्या दृष्टीनं जे विस्तार झाला त्याला काय म्हटलं जातं? भांडवलशाही. वैशिष्ट्य, या व्यवस्थेत उत्पादनाची साधने म्हणजे कारखाने, जमीन, उद्योग खाजगी व्यक्तींच्या किंवा व्यापाराच्या मालकीचे असतात आणि याचा सगळ्यात मुख्य उद्देश असतो की नफा मिळवणं. स्वरूप, युरोपीय व्यापाऱ्यांसाठी व्यापारात मोठी गुंतवणूक करण्यासाठी जॉईंट स्टॉक कंपन्या, उदाहरणार्थ ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाल्या. या व्यवस्थेने उत्पादनात वाढ केली, परंतु समाजात आर्थिक विषमता सुद्धा, म्हणजे काही जणांच्याकडे खूप संपत्ती आहे, काही जणांच्याकडे काहीच नाही आहे, तर अशी आर्थिक विषमता याच्यातून निर्माण झाली, त्याला म्हणायचं भांडवलशाही. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे, पुढील विधानांचे सकारण स्पष्टीकरण द्या. म्हणजे कारण द्यायचं आहे त्याचं काय. तर पहिला आहे, प्लासीच्या लढाईत सिराज उद दौलाचा पराभव झाला. तर हे त्याच्यात काही लिहू नका, इथून उत्तराला सुरुवात करा. सन 1756 मध्ये झालेल्या प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद दौला याचा पराभव झाला. त्याचं प्रमुख कारण खालीलप्रमाणे. मीर जाफरचा विश्वासघात. नवाब सिराज उद दौलाचा मुख्य सेनापती मीर जाफर याला ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट क्लाई याने नवाब पदाचं आमिष दाखवलं.
आणि आपल्या बाजूनं त्याला वळवून घेतलं. म्हणजे थोडक्यात मीर जाफरनं विश्वासघात केला. लढाईत निष्क्रियता. जेव्हा प्लासीच्या मैदानावर दोन्ही सैन्य आमने-सामने आली, तेव्हा मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे मोठे सैन्य लष्करी अंगाने लढाईत उतरलेच नाही, कारण तो इंग्रजांना सामील होता. इंग्रजांचे गुप्त कारस्थान, अंतर्गत फुटीचा आणि गुप्त कराराचा फायदा घेऊन इंग्रजांनी सिराज उद्दौलाचा सहज पराभव केला. आता हा मीर जाफरच त्यांना मिळाल्यामुळं त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि गुप्त करार करून त्यांनी त्याला पराभूत केलं. दुसरं आहे, युरोपीय देशांनी आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गांचा शोध घेणं युरोपीय देशांना आवश्यक वाटू लागलं. तर त्याचं कारण काय, तर हे लिहू नका उत्तरामध्ये, इथून सुरुवात करा. तर प्राचीन व मध्ययुगीन काळापासून युरोप व आशियाई देशांमध्ये व्यापार व जमिनीच्या व सागरी मार्गाने चालत असे. तर व्यापाराचं मुख्य काय होतं, जमीन आणि सागरी मार्ग. तर हा बदलण्यासाठी त्यांना नवीन मार्गांची आवश्यकता निर्माण झाली. पहिलं कॉन्स्टिट्यूशनचा पाडा. तर इसवी सन 1453 मध्ये अँटोमन तुर्काने बायन्स्टाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टिट्यूनोपल, त्याला इस्तंबूल असं म्हटलं जातं, हे महत्वाचं शहर जिंकलं. व्यापारी मार्ग रोखणे. युरोपला आशियाशी जोडणारे प्रमुख खुष्कीचे म्हणजे जमिनीचे व्यापारी मार्ग याच शहरातून जात होते. तुर्कांनी तो मार्ग काय करला, रोखून धरला. त्यामुळे युरोपीय व्यापाऱ्यांसाठी पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे फार कठीण झाले. मग त्यातूनच काय झालं, आशियातील मसाल्याचे पदार्थ व इतर मौल्यवान वस्तू मिळवण्यासाठी युरोपीय राष्ट्रांना आशियाकडे जाणाऱ्या पर्यायी व नव्या सागरी मार्गांचा शोध घेणं हे अत्यंत आवश्यक वाटू लागलं. ओके. आता तिसरं लिहायचं आहे, युरोपातील राज्यकर्ते व व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. तर याच्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. उत्तराची सुरुवात इथून करा. नव्या भौगोलिक शोधानंतर युरोप व पूर्वेकडील देशांमध्ये व्यापारात मोठी वाढ झाली, ज्यामध्ये राज्यकर्त्यांनी रस घेण्याची कारणं खालीलप्रमाणे. आर्थिक भरमसाठ आणि राष्ट्रहित. पूर्वेकडील देशांशी चालणाऱ्या व्यापारामुळे युरोपीय देशांमधील मोठ्या प्रमाणावर धन व संपत्ती येऊ लागली. या व्यापारामुळे देशाची आर्थिक स्थिती किंवा त्या राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागली. त्याच्यानंतर दुसरं आहे, व्यापारी कंपन्यांचा उदय. वैयक्तिक पातळीवर व्यापार करणे जोखमीचे असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन जॉईंट कंपन्या स्थापन केल्या. साम्राज्य विस्तार व राजकीय पाठबळ. या कंपन्यांना आर्थिक यशावर राज्याची शक्ती अवलंबून होती. त्यामुळे या कंपन्यांना प्रतिस्पर्धी देशांच्या कंपन्यांपासून वाचवण्यासाठी व स्वतःचा आर्थिक आणि राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी युरोपातील राज्यकर्ते त्यांना लष्करी संरक्षण आणि विविध व्यापारी संरक्षण देऊ लागले, व्यापारी सवलती देऊ लागल्या. त्यांना सगळा आर्थिक नफा दिसत होता, त्यामुळे त्या युरोपीय राज्यकर्त्यांनी त्या व्यापारी कंपन्यांना बऱ्याच सवलती दिल्या. चौथा आहे, पाटाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. दर्यावर्ती आणि कार्य. आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. कोण, त्याचं नाव काय, तर बॉर्थोलोम्यू डायस हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. त्यानंतर क्रिस्तोफर कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी निघाला. इथं उत्तर लिहायचं आहे ते दुसऱ्याचं. भारताचा शोध घेण्यासाठी निघाला, परंतु चुकून अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. पुढे आहे वास्को द गामा. हे याचं उत्तर येणार आहे वास्को द गामा. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरामध्ये तो काय झाला, पोहोचला. तर तो कोण, तर इथं लिहायचं वास्को द गामा. ओके. तर इथे दुसऱ्या प्रकरणाचं जे आपलं प्रश्न उत्तर आहेत ती संपलेली आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या प्रकरणाची बघू. ओके, थँक्यू.